आक्रोश मराठी न्यूज, जनसामान्याचे हक्काचे व्यासपीठ। मेढा आगार प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे अपघातांच्या संख्येत वाढ, चालकांवरील ताण आणि निकृष्ट देखभालीमुळे मोठा अपघात। मेढा आगाराच्या नियोजनशून्य कारभारामुळे आणि प्रशासनाच्या अक्षम्य निष्काळजीपणामुळे गुरुवारी विजापूरवरून परतणाऱ्या बसचा अत्यंत भीषण अपघात झाला आहे। चालकाला पुरेशी विश्रांती न मिळणे आणि वाहनांची योग्य निगा न राखणे यामुळे हा अपघात घडल्याचे प्राथमिक निदर्शनास आले आहे। मागील केवळ एका महिन्यात मेढा आगाराचे तब्बल 4 अपघात झाले असून त्यातील हा सर्वात मोठा आणि गंभीर अपघात आहे। आगारातील सध्याच्या गोंधळलेल्या परिस्थितीबाबत खालील गंभीर बाबी समोर येत आहेत। विजापूरसारख्या लांब पल्ल्याच्या मार्गावरून परतणाऱ्या चालकांना नियमानुसार आवश्यक ती विश्रांती न देताच पुन्हा कर्तव्यावर पाठवले जात आहे। मेढा आगारातील गाड्यांची वेळच्या वेळी दुरुस्ती आणि देखभाल केली जात नाही। तांत्रिकदृष्ट्या अयोग्य असलेल्या गाड्या रस्त्यावर धावत असल्याने प्रवाशांच्या जीवाला थेट धोका निर्माण झाला आहे। चालक वाहकांवर अतिरिक्त कामाचा ताण, आगारात उपलब्ध असलेल्या चालक व वाहकांचा इतर कामांसाठी अवाजवी वापर केला जात आहे। त्यामुळे नियमित सेवेतील चालक वाहकांवर कामाचा प्रचंड ताण पडत आहे। अतिघाईचे नियोजन, हा ताण आणि मनुष्यबळाची कमतरता लपवण्यासाठी आगार प्रशासन लांब पल्ल्याच्या गाड्या घाईघाईने परत आगारात बोलवून घेत आहे। सतत होणाऱ्या या अपघातांमुळे प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात असून आगार प्रशासनाच्या या भोंगळ कारभारावर तात्काळ कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे। या सर्व अपघातांची सखोल चौकशी करण्यात यावी, चालक वाहकांना नियमानुसार पुरेशी विश्रांती मिळावी, आगारातील गाड्यांची त्वरित तांत्रिक तपासणी व देखभाल दुरुस्ती करण्यात यावी आणि या अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी। आक्रोश मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी मोहन खुडे।